हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2254. विषमाची शंका वाटे सारिके भेटे तरी सुख, मनवनी चोरिले जना आल्या राना एकांती, दुजियासी कळो नये जया सोय नाही हे, तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी. 2254. आपल्या आवडीप्रमाणे ज्याला हरिभक्तीची गोडी आहे त्याच्या भेटीत सुख वाटते, परंतु या उलट एखादा विषम विचाराचा अभक्त भेटला की संशय येतो. हे जाणून गोपिकांनी अशा विचाराच्या लोकांपासून चोरून वृंदावनात आल्या आणि हरीच्या भेटीचे सुख एकांतात प्राप्त केले. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाचा भोग घेण्यासाठी मन निशंक संशय विरहित पाहिजे. 2255. आलिंगन कंठाकंठी पडे मिठी सर्वांगे, नगडे मागे परते मन नारायण संभोगी, वचनासी वचन मिळे रिगती डोळे ढोळियांत, तुका म्हणे अंतर्ध्यानी जीव जीवनी विराल्या. 2255. रासक्रीडेच्या चांदण्या रात्री गळ्यात गळा घालून गोपिकांनी हरीला दिलेले आलिंगन, त्यामुळे हरीच्या सर्वांगाची मिठी पडली. दोन्ही मने एकरूप झाली. आता तेथून मन पुन्हा फिरत नाही. शब्दाचे तिथे काय काम, ते निशब्द झाले. दोघांची दृष्टी परस्पराकडे पाहत असता एक झाली. तुकाराम महाराज म्हणतात, अशा गोपिका हरिस्वरूपात भिनल्या आणि तेथेच हरीशी एकरूप होऊन गेल्या. 2256. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी संतता, अवघियांची जगनिंद झाली दिंद सारखी, अवघ्या अवघ्या चोरा विनावरा माय बापा, तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. 2256. हरीशी एकरूप होण्यासाठी आलेल्या गोपिकांमध्ये कोणी सुना कोणी लेकी तर कोणी स्वतंत्रपणे येणाऱ्या सासूबाई होत्या. म्हणून चोरून भेटायला आलेल्या त्या सर्वांची निंदा झाली आणि लोक त्यांना हसले. पती मायबाप यांना न सांगता त्या आल्यामुळे अवघ्यांची फजिती झाली. तुकाराम महाराज म्हणतात, गोपीनो प्राण संकट आले तरी तुम्ही हरीची सेवा करा. 2257. येथील जे एक गडी तये जोडी पार नाही, किती त्याचा सासूरवास कैचा रस हा तेथे, अवघे गेले दिवस कामा नाही जन्मा खंडन, तुका म्हणे रतल्या जनी सोडा जनी कानोबा. 2257. श्रीहरीच्या भेटीतील एक घटना इतकी लाभदायक असते की त्यातील सुखाला अंत पार नसतो. जन्मोजन्मीचा किती सासुरवास सोसला, अनंत जन्म भोगले तरी ते हरिसंगतीचे सुख कसे मिळणार. सर्व दिवस प्रपंचाची कामे करण्यात गेली तरी जन्म मृत्यूच्या साखळीत खंडना होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा विचाराने प्रेरित झालेल्या गोपिका तुमच्याशी रममान झाल्या, अशा गोपिकांना तुम्ही दूर करू नका, कारण त्या तुमच्याशी एकनिष्ठ आहेत. 2258. चिंता नाही गावी विष्णुदासांची, घोष जय जयकार सदा, नारायण घरी सांठविले धन, अवघेची वान तया पोटी, सवंग सकळा पुरे धनीवरी, सेवावया नारी नरबाळा, तुका म्हणे येणे आनंदी आनंदू, गोविंदे गोविंदू पिकविला. 2258. विष्णुदासांच्या गावी लेशभरी चिंता नसते, कारण तिथे सदा हरीचा घोष जय जयकार होत असतो. विष्णुदासांनी आपल्या हृदयात नारायण रूपी धन साठवले, त्यामध्ये सर्व पदार्थांचा समावेश आहे. नारायणाचे नामरूपी धन घरातील नारी नर किंवा बालक वृद्ध सर्वांना तृप्त करण्यास पुरेसे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्या घरी गोविंदाच्या स्वरूपाचे अमाप पीक आले आहे, त्यामुळे तेथे सुख समाधान आनंदी आनंद आहे. 2259. करीती तया व्यवसाव आहे येथे वारे साये एक एका, गाता ऐकता समानची घडे, लाभे लाभ जोडे विशेषता, प्रेमाचे भरते भाते घ्यावे अंगी, नटे टाळी रंगे शूरत्वेसी, तुका म्हणे बहुजन्मांचे खंडन होईल सीन निवारोनी. 2259. जे करतील त्याच्यासाठी हा अध्यात्माचा व्यवसाय आहे की एकमेकांना उद्धार कार्यासाठी सहाय्य करा, नारायणाच्या चिंतनासाठी मदत करा,
देवाचे गुण कोणी गात असेल तर आपण ऐकावे. देवाचे गुणगान करणाऱ्या आणि श्रवण करणाऱ्याला सारखेच फल देते. म्हणून एकाच्या लाभात दुसऱ्याचा विशेष लाभ जोडला जातो. हरिविषयीच्या प्रेमाने हृदयरूपी भाता सारखा वर खाली होतो आणि कीर्तनात टाळ्या वाजवून शूरतत्वाने नाचावे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व पीडांचे निवारण होऊन जन्ममृत्यूच्या साखळीचे खंडन होईल. 2260. जीवजीती जीवनासंगे मत्स्या मरण त्या वियोगे, जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव, सकळा पडिये भानू परी त्या कमळाचे जीवनू, तुका म्हणे माता वाये तानुल्याची चिंता. 2260. तसे पाहिले तर सर्व जीव पाण्यावर जिवंत राहतात, पण माशांना क्षणभरही पाण्याचा दुरावा सहन होत नाही. तो पाण्याविना त्वरित मरतो. त्याप्रमाणे खऱ्या भक्ताला एकही क्षण देवाचा विरह सोसत नाही. ज्याच्या चित्तात जसा देवाविषयी भाव असतो त्याप्रमाणे देव त्याच्याजवळ असतो. सूर्य सर्वांना प्रिय आहे, परंतु सूर्य विकसित कमळाचे तो जीवन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तानेबाळ सर्वांना हवेसे वाटते, परंतु त्याच्या आईला ते अधिक प्रिय वाटते. ती सतत त्याची काळजी करते. 2261. मुंगीची आगरा कोण जाय मूळ, देखोनी या गुळ धाव घाली, याचका विना काय खोळंबला दाता, तोची धावे हिता आपुलिया, उदक अन्न काय म्हणे मज खावे, भुकेला तो जाय चोजवित, व्याधी पिढीला धावे वैद्याची आघरा, दुःखाच्या परिहारा आपुलिया, तुका म्हणे जया आपले स्वहित, करणे तोची प्रीती धरी कथे. 2261. मुंग्यांच्या घरी जाऊन गुळ खायला या असे निमंत्रण कोणी त्यांना देते का? गुळाकडे या धावत येतात. याचक मागायला येईल म्हणून कोणी दाता वाट पाहतो का? याचकच काही पाहिजे म्हणून दात्याकडे जातो. पाणी, अन्न मला प्या, मला खा असे कोणाला विनंती करीत नाही. ताणलेल्याला, भुकेलेल्या त्याच्या शोधासाठी फिरत असतात. व्याधीने जर्जर झालेला आपला आजार बरा करण्याच्या अपेक्षेने स्वतः वैद्याकडे जातो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला आपले पारमार्थिक कल्याण हवे असे वाटते तो श्रद्धायुक्त अंतकरणाने हरिकथा मनपूर्वक ऐकायला बसतो. 2262. जन्मांतरीचा परिटनावी, जात टावी त्याने ते, वाकर जैसा चरचरी, तोंड करी संवंधनी, पूर्वजन्मी शिखासूत्र मळमूत्र अंतरी, तुका म्हणे करीती निंदा, दुवट नंदा पुढिलांचा. 2262. माणसांच्या वागण्यावरून तो पूर्वजन्मी कोण असावा याचा अंदाज करता येतो. ज्याच्या तोंडी सतत परनिंदा असते, तलवारीच्या धारेप्रमाणे ज्याची जीभ सरसर बोलते, तो पूर्वजन्मी परीट असावा असे समजावे. परीट लोकांचे मळके कपडे आपल्या सौंदनीत धुतो, त्याप्रमाणे हा दुसऱ्याचे दोष आपल्या तोंडात धुतो. जो शेंडी आणि जानवे वागवितो आणि तोंडाने सतत परनिंदा करतो, तो पूर्वजन्मी न्हावी असावा असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, परनिंदा हा दुसऱ्याचे मलिन कपडे धुण्याचा धंदा असे आहे. 2263. नामदुषी त्याचे नको दरुशन, विषते वचन वाटे मज, अमंगळवाणी नायिकावी कानी, निंदेचे पोनी उठे तेथे, कायसाच लभ्य त्याचीचे वचिने, कोणत्या पुराणे दिली ग्वाही, काय आड लावू त्याची या तोंडासी, आता या जिभेसी काय करू, तुका म्हणे संतन मानिती त्यास, घेऊ पाहे ग्रास यमदूत. 2263. जो हरिनामाला दोष देतो त्याचे तोंडही पाहू नये असे मला वाटते. ज्याच्या मुखातील शब्द कानाला ऐकताना विषाप्रमाणे त्रासदायक वाटतात, त्याची अपवित्र वाणी कानाने ऐकू नये, त्याची निंदेची दुर्गंधी असते. त्याची वचने ऐकून कोणता सत्य लाभ होणार नाही. त्या वचनाला कोणत्या पुराणांनी ग्वाही दिली आहे? हरिनामाची अवहेलना करणाऱ्याच्या तोंडाला मी कसा थांबवू? अशा नामनिंदकाला संत महत्त्व देत नाही. नामनिंदेच्या पापाचे शासन करणाऱ्यासाठी यमदूत टपून बसलेले असतात. 2264. एवनी नरदेहात झांकितील डोळे, बळेची आंधळे होती लोक, उजाडा सरसी न चलती वाट, पुढील बोबाट जाणून या, बहुफेरे आले सोसोनी ओळसा, पुढे नाही ऐसा लाभ मग, तुका म्हणे जाऊ साधावित वाटे, भेटे तरी भेटे कोणीतरी. 2264. दुर्लक्ष नरदेहाची प्राप्ती झाली, त्याच्या साहाय्याने पारमार्थिक कल्याण करून घ्यावे असा विचार न करता, विवेक न बाळगता ते आंधळेपणाने जगतात. नरदेहातील बोधाच्या प्रकाशाने हे जाणून घेत नाहीत की पुन्हा नरदेह मिळणे दुर्लभ आहे, परमार्थाची वाट का चालत नाही. लक्षायोधी योनीतून मनुष्यदेह मिळाला आहे, तो अज्ञानाने आळसाने व्यर्थ घालविला तर पुन्हा ही सुसंधी मिळणार नाही.
तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही लोकसंपर्कात राहून तळमळीने सर्वांना सावध करीत आहोत. आमचे हितकारक असणारे बोधवचन ऐकणारा कोणीतरी मार्गावर भेटेल. 2265 नवे झाकाई झोखाई मायराणी मेसाबाई, बळिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव. रंडी चंडी शक्ती मध्यमांस बक्षिती, बहिरव खंडेराव रोटी सुटीसाठी देव. गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ, मुंजा मैसासुरे हे तो कोण लेखी पोरे. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, तुका म्हणे चित्ती धरार खुमाईचा पती. 2265 ज्यांनी भक्ती करावी अशा या जाखाई जोखाई शूद्र देवता यापैकी माझा पंढरीनाथ नाही. तो फार बलवान असून देवांचाही देव आहे. रंडी चंडी शक्ती या देवता मध्य मांस भक्षण करतात. बहिरोबा खंडेराव भरीत रोडग्याचा नैवेद्य खाणारे देव आहे. अति विशाल देहाचे गणपती देव लाडू मोदक भक्षण करणारे आहेत. मुंजोबा मसोबा हे पोरकट असल्याने त्यांना देव म्हणून मान्यता नाही. वेताळ फेताळ यांचे तोंड काळे आहे. त्या तुकाराम महाराज म्हणतात, लोक हो अशा शूद्र देव भक्त मंडळींची भक्ती न करता रखुमाईचा पती पंढरीनाथ याला आपल्या चित्तात राखा. 2266 पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊन दिसीन. आडगाली सुदर्शन नामाच्या चिंतने, बारा वाटा पळती विघ्ने. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. 2266 घोर संकट आले तर विष्णुदासांनी श्रीहरीचे स्मरण करावे. त्यावेळी हरिभक्ताला फारसे कष्ट पडू देत नाही. आपले सुदर्शन चक्र भक्ताच्या संकटाच्या नाशापुढे करतो, नाशासाठी पुढे करतो. हरिदासांनी केलेल्या नामस्मरणाच्या प्रभावामुळे साऱ्या आपत्ती 12 वाटांनी पळून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, आपले पंचप्राण देवाला समर्पण करा म्हणजे तो तुम्हाला संकटातून सोडवेल. 2267 माये मोकलिले कोठे जावे बाळे, आपुलिया बळे नवांचे ते. रुसोनिया पळे सांडोनिया ताट, मागे पाहे वाट यावी एसी. भांडवल आम्हा आळी करावी हे, आपणची धाये धावशील. तुका म्हणे आळी करोनिया निकी, देशील बातुकी भुजाउनी. 2267 ज्या बालकाचा मातेने त्याग केला त्याने तेव्हा कोठे जावे, आपले स्वतःचे रक्षण करू शकेल एवढे ते समर्थ नसते. बाळ रुसून जेवते, ताट टाळून पळते. आईने समजूत घालण्यासाठी मागे यावे म्हणून ते मागे वळून पाहते. देवा आम्ही तुमच्याजवळ हट्ट करावा हेच आमचे भांडवल आहे. त्यामुळे मोहाने तू आमच्याकडे धावत येशील. आम्ही हट्ट केल्यावर तू आमचा आवडता खाऊ देऊन आमची समजूत काढशील असे तुकाराम महाराज म्हणतात. 2268 नागरगोंडे बाळरूप ते स्वरूप काळींचे, गाई गोपाळांचे संगे आले लागे पुंडलिका. ते हे ध्यान दिगंबर कटी कर मिरवती, नेनपणे उगेची उभे भक्ती लोभे राहिले. नेने वरदळाचा मान विटे चरण सम उभे, सहज कटावरी हात दही भात शिदोरी. मोहरी पावा गांजीवा पाठी, धरिली काठी ज्या काळे. रम्यस्थळ चंद्रभागा पांडुरंगा क्रीडेसी, भीमा दक्षिण मुख वाहे. दृष्टी पाहे समोर तारावेसे मूढ लोक. दिली भाक पुंडलिका तुका म्हणे वैकुंठवासी. भक्तांपासी राहिला. द्वापर युगातील कृष्णाचे बालरूप सुंदर गोजिरवाणे आहे. तेच रूप पुंडलिकाच्या भक्तीच्या लोभाने गाई गोपाळांच्या संगतीने पुंडलिकासाठी पंढरीस आले. ते बाळ रूप दिगंबर आहे. त्याने आपल्या कमरेवर हात ठेवले आहेत. नेनतेपणानेच उगाच भक्तीच्या लोभासाठी निवांत उभे राहिले. त्याला दांभिकपणाचे दिखाऊ उपचार आवडत नाही. त्याचे समचरण विटेवर उभे आहेत. त्याचे दोन्ही हात कमरेवर शोभत आहेत. दहीभाताची शिदोरी त्याच्याजवळ आहे. ज्या द्वापर युगातील मुरली अलगुज पावा असलेली जाळीदार पिशवी खांद्यावर टाकली असून हातात काठी घेतली होती ती त्याच्याजवळ आहे. चंद्रभागेचे वाळवंट हे रम्य स्थान क्रीडेसाठी निवडून तो पांडुरंग होऊन आला आहे. समोर चंद्रभागा दक्षिणेकडे वाहत आहे. त्याकडे त्याची दृष्टी आहे. मूढ लोकांना तारावे या पुंडलिकाच्या वचनाला देवाने भाक मारली दिली. म्हणून द्वापर युगातील हा कृष्ण गाई गोपाळांना सहित पुंडलिकासाठी येथे आला.
तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठात निवास करणारा नारायण भक्तांपाशी येऊन राहिला आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.